नमस्कार. एक माझ्या दृष्टीने एक मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपण इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र पाचोरा येथील रवींद्र पाटील ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे इतिहास संकलन समिती देवगिरी प्रांत यांचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी एक उत्तम उपक्रम सुरू केलेला आहे. आपण सातत्यानं एका अर्थानं इतिहास संशोधनातील हा एक ज्ञानयज्ञ सुरू केलेला आहे. आज माझ्यासाठी जो विषय निवडलेला आहे तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्वजण एक 20व्या शतकातील अत्यंत महान व्यक्तित्व म्हणून ओळखतो आहोत. संपूर्ण जगामध्ये सामान्य माणूस, पददलित, समाजाच्या खालच्या थरातील प्रत्येकाला एक मानवी जीवन उपलब्ध व्हावं, त्यांना सन्मानानं जगता यावं याच्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं. प्रारंभापासूनच आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबासाहेबांचा जन्म एका पददलित व्यवस्थेत निर्माण झाला. भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांचे वडील सैन्यामध्ये साधे ते एक सुभेदार म्हणून काम करत असत. तिथे शिकून ते एका शिक्षण व्यवस्थेचे मुख्याध्यापक पण झाले. घरातलं वातावरण उत्तम होतं. बाळपणीच त्यांना उत्तम तऱ्हेचे संस्कारही देण्यात आलेले होते. बाबासाहेबांनी शिकावं यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केलेले आपण पाहतो. त्यांनी त्यांच्या शिक्षणात कुठेही कमी पडू दिलं नाही. त्यांना प्राथमिक शिक्षण उत्तम तऱ्हेनं दिलं. त्यामुळे बाबासाहेबांना उत्तम तऱ्हेचं इंग्रजी येत होतं. त्यांना एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांना BA करण्यासाठी काही व्यवस्था निर्माण केली. त्यांना उत्तम तऱ्हेचं शिक्षण दिलं आहे. पण त्या शिक्षणानंतरही त्यांना परदेशामध्ये जाण्याची संधी अर्थात केळुस्कर गुरुजीमुळे मिळाली. केळुस्कर गुरुजींनी त्यांचा सत्कार जेव्हा केला तेव्हा त्यांना बौद्ध चरित्राचं त्यांनी स्वतः लिखित केलेलं पुस्तक त्यांना भेट दिलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी सयाजीराव गायकवाडांचा त्यांची गाठभेट करून दिली आणि सयाजीराव गायकवाडांनी त्यांना 11 पौंडाची एक दरमहा एक स्कॉलरशिप त्यांना दिली आणि त्यामुळेच तर ते कोलंबिया विद्यापीठामध्ये जाऊन शिकू शकले. कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी MA अर्थशास्त्र तर शिकलेच, पण त्या अर्थशास्त्राबरोबर राज्यशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र आणि त्या इत्यादी विषयाचा त्यांनी अभ्यास तिथे केला आहे. हा अभ्यास करत असताना त्यांनी जो ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथाचा जर आपण विचार जर केला तर लक्षात असं येतं की MAसाठी जे डेझर्टेशन करायचं असतं त्यासाठी त्यांनी एन्शंट इंडियन कॉमर्स असा त्यांनी ग्रंथ लिहिला आहे. त्याचप्रमाणे पुढे त्यातच PhD करण्यासाठी त्याने जो ग्रंथ लिहिला आहे तो नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह अशा आशयाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. अर्थात ते उच्च शिक्षण घेत असताना त्यांचं पूर्ण लक्ष हे या भारतीय व्यवस्थेकडे होतं. त्यांचा अभ्यासाचा विषय हा ते अभ्यास परदेशामध्ये करत होते, पण त्यांचं लक्ष पूर्ण या भारतभूमीकडे होतं. भारताचा प्राचीन व्यापार कसा आहे, इथे चाललेली फायनान्शियल व्यवस्था कशी आहे याचाही ते विचार करत होते. त्यांचा PhDचा आणि त्यांच्या MAचा अभ्यास त्यांचा पूर्ण होत असतानाच त्यांनी लगेचच मानववंशशास्त्राचा अभ्यास त्यांनी तिथे करायला प्रारंभ केला व त्याच्यासाठी म्हणून त्यांनी जो अभ्यास केला जे संशोधन पत्रिका त्यांनी लिहिली त्यामध्ये कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम्स, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट हा ग्रंथ त्यांनी 1946मध्ये त्यांनी लिहिला आहे. त्यासाठी गोल्डन वायकर यांनी त्यांना फार त्यांना मार्गदर्शन केलं
आणि त्यातून त्यांचा हा ग्रंथ लक्षात आला आहे. एकूण त्यांच्या या उच्च शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्यांना भारत समजून घ्यायचा होता. प्रत्यक्ष संशोधनात्मक अभ्यास करून भारताचा अर्थव्यवहार, भारताची सामाजिक व्यवस्था याविषयीचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीनं त्यांनी हा काळ व्यतीत केलेला आपल्याला दिसतो. त्यांचं अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते लंडनमध्ये MSc अर्थशास्त्रातलं MSc करण्यासाठी ते गेले. तिथे त्यांनी त्यासाठी म्हणून त्यांनी जे शोध प्रबंध सादर केले त्याचेही विषय प्रोव्हिन्शनल डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडियन फायनान्स हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि त्याचप्रमाणे त्याच्या PhDसाठी जो ग्रंथ लिहिला तो द इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिन्शनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. आपल्या लक्षात असं येतं की बाबासाहेबांच्या पुढच्या सगळ्या जीवनाचा जो कालखंड आपल्याला पाहायला मिळतो की ज्यात त्यांनी एकूण भारतामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जे कार्य केलेलं दिसतं त्याची सगळी पाळंमुळं त्यांच्या या उच्च शिक्षणातल्या व्यासंगातून दिसते आणि त्यातूनच त्यांचं अतूट असं भारत प्रेम आपल्या लक्षात येतं. तेव्हा या भारतभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र पाहत असताना आपलं असं लक्षात येतं की त्यांना एका अस्पृश्य समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला असल्यामुळे बालपणीच त्यांना जे काही चटके बसलेले होते, त्याचा जो त्यांना त्रास होत होता, त्यांना ज्या वेदना झालेल्या होत्या, या वेदना त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये एक त्यांना मार्गदर्शक होत्या. पण त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, या समाजावर सूड उगायचा अशी भावना त्यांची कधीच नव्हती. पण यातून या समाजाला दूर केलं पाहिजे यासाठी ते कसोशीनं प्रयत्न करत असतात. तशी मांडणी ते करत असतात आणि त्यासाठी त्यांनी जे लढे उभारले ते आपल्या लक्षात असं येतं की त्यांनी हे लढे उभारत असताना त्यांचे दोन पैलू आपल्याला लक्षात येतात की एका बाजूला या दीनदलित समाजाला मिळवणारे जे अधिकार आहेत ते अधिकार आपल्याला संघर्षाच्या मार्गातून मिळवायचे आणि त्याचबरोबर जो दलितेतर समाज आहेत, ज्या वरिष्ठ जातीतला समाज आहे, त्यांनाही त्या संबंधीची जाणीव निर्माण करून देणं आणि त्यांनीही त्याकडे एका सकारात्मकतेतून पाहणं, याच्यासाठी ते आतोनात प्रयत्न करत असताना आपल्याला लक्षात येतं. त्यांनी जे कार्य केलं आहे ते आपल्याला माहिती आहे की 1927 साली त्यांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. सत्याग्रहाच्या वेळेला एक आपण लक्षात घेतो की या समाजामध्ये जे जन्मलेले आहेत, या समाजाचं जे भाग आहेत त्यांना पिण्याच्या पाण्यापासून सुद्धा वंचित होतं. ज्या समाजाला नैसर्गिक संसाधनापासून दूर ठेवलं जातं त्या समाजाला स्वाभाविकता विकासाची, आत्मउद्धाराची, एकूण जीवन विकासमानाची कुठलीही संधी उपलब्ध राहत नाही आहे हे आपल्याला सहज जाणवतं. आणि ते इथल्या दीनदलित समाजाला कुठली संधी नव्हती. ती संधी, तो अधिकार त्यांना प्राप्त करून द्यायचा होता. म्हणूनच तर त्यांनी महाडचा सत्याग्रहाचा प्रारंभ त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. त्यासाठी अर्थात मोठी तयारी झाली. अनेक त्यांचे अनुयायी त्या ठिकाणी जमा झाले. तिथे त्या महाडच्या तळ्यावर तिथे पाणी ग्रहण करण्यासाठी म्हणून ते गेले असताना तिथे त्यांना खूप मोठा विरोध झाला. पण खूप विरोध होतोय हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तो सत्याग्रह तिथे थांबवलेला आपल्या लक्षात येतं. म्हणजे कुठेही रक्तपात होणार नाही आहे हे लक्षात येतं. याचप्रमाणे त्यांनी अमरावतीच्या अंबादेवीचा सत्याग्रह केला, पर्वतीच्या देवीचा सत्याग्रह केला, काळा मंदिराचा एक मोठा सत्याग्रह 2 मार्च 1930ला त्यांनी केला आहे. हा सत्याग्रह अनेक दिवस चालला होता. या सत्याग्रहात मोठ्या प्रमाणामध्ये दलित बांधव जमा झालेले होते. आपला हक्क जो आहे तो हक्क त्यांना पाहिजे होता. इथे एका बाजूला या व्यवस्थेमध्ये परमेश्वर हा जळीस्थळी काष्टी परमेश्वर आहे अशी मांडणी होत असताना दुसऱ्या परमेश्वर सर्वठायी आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असे एका बाजूला
सर्वजण सांगतायत, वेद उपनिषदामध्ये हा सर्व ठिकाणी सर्व चैतना तत्व सर्वत्र असल्याचं तत्वमसी असं सांगितलं जातं. पण त्याचबरोबर प्रत्यक्ष व्यवहार मात्र हा अत्यंत अमानवीय अशा प्रकारचा होत होता. ही जी या हिंदू व्यवस्थेमध्ये जी काही विसंगती आहे, एका बाजूला अत्यंत उच्च दर्जाचं तत्त्वज्ञान आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाच्या प्रती असलेला व्यवहार हा अत्यंत अमानुष अशा प्रकारचा. साधे मानवी अधिकारसुद्धा या समाजाला दिलेले नव्हते. जीवन जगण्याचा जो सामान्य अधिकार आहे, त्यांच्या स्वविकासासाठी ज्या ज्या बाबी सहजपणे उपलब्ध असायला पाहिजे असतात ते यांना उपलब्ध नव्हतं आणि तो अधिकार त्यांना याच व्यवस्थेत राहून त्यांना प्राप्त करून घ्यायचा होता. त्यासाठी स्वाभाविकतः त्याने हा सत्याग्रह चालवला. त्यांना खूप विरोध झाला. तिथल्या असलेल्या पुजारींनी त्यांना विरोध केला. यात पण त्याचबरोबर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या या सगळ्या कार्यामध्ये अनेक सवर्ण बंधू हे त्यांच्याबरोबर होते आणि या सवर्ण बंधूंच्या मध्ये जर आपण मोठी यादी त्याची आहे. एक दलित अभ्यासक आहेत योगीराज बागुल म्हणून, त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांचे दलितेतर सहकारी. त्यामध्ये सी.के. बोले आहेत, नाम जोशी आहेत, दादासाहेब रोंदे आहेत, देवराम नाईक आहेत, म.भी. चिटणीस आहेत, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे आहेत. अशा अनेक मंडळी त्यांच्याबरोबर होती. पण त्याचबरोबर विशेष मला उल्लेख केला पाहिजे की जेव्हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह चालला होता तेव्हाच स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध झालेले होते आणि तेव्हा रत्नागिरीमधून सावरकरांनी नाशिकच्या त्या सगळ्या पुजारींना, तिथल्या असल्या बडव्यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे मंदिर प्रवेशासाठी आग्रह धरत आहेत, तर त्यांचं जरा स्वागत आपण केलं पाहिजे. केवढा मोठा हा सगळा विचार होता. परंतु दुर्दैवानं तिथल्या त्या मंडळींनी त्यावेळच्या त्या मंदिर प्रवेशाला त्यांनी परवानगी दिली नाही. पण हा सत्याग्रही अर्थात बाबासाहेब त्यातून खूप मोठे त्यांच्या मनावर घाव झाले की आपण एवढे सगळे प्रयत्न करत आहोत. यावरून असं लक्षात येतं की बाबासाहेबांना एकूण या हिंदू व्यवस्थेमध्ये इथल्या समाजामध्ये परिवर्तन घडून आणायचं होतं. जे अस्पृश्य होते त्यांची स्वतःची आत्मजागृती करायची होती आणि ज्यांनी त्यांना दूर ठेवलेलं होतं त्यांच्यामध्येही त्यांचंही मन परिवर्तन घडून आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते आणि त्यासाठी जमेल तेवढा सवर्णांचं सुद्धा ते सहकार्य घेत होते, हेही आपल्याला लक्षात येतं. पण त्यांनी यामध्ये कुठेही रक्तपात होऊ दिला नाही, कुठलाही लढा त्यांनी टोकाला नेला नाही. पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांना एकूण सर्वसामान्य माणसासाठी आणि त्यांच्या असलेल्या दुःख दारिद्र्याला जी इथली व्यवस्था जबाबदारी आहे त्या गर्तेतून त्यांना बाहेर काढायचं होतं. त्यांना एकूण मानवी जीवन उपलब्ध करून द्यायचं होतं आणि त्याचा आधार आहे प्रत्येक मानवाला उपलब्ध असलेली सांस्कृतिक संधी, धार्मिक संधी. आणि ही धार्मिक संधीच सर्वसामान्यांना उपलब्ध नसल्यामुळे ती त्यांना उपलब्ध करून द्यायची होती. परंतु हे सगळे मार्ग बंद झालेले असल्यामुळे त्यांनी असा विचार केला की आता आपल्याला धर्म परिवर्तन केल्याशिवाय, धर्म बदलल्याशिवाय शक्य नाही. आणि म्हणून मग 1935 साली त्यांनी येवला येथे घोषणा केली की मी हिंदू धर्मात जरी जन्मला असलो तरी हिंदू धर्मात मी मरणार नाही. आणि 1935 ते 1956 या कालापर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विविध धर्मांचा अभ्यास केला. कुठल्या धर्मामध्ये अधिक मानवी व्यवहार आहे याचा अभ्यास केला आणि भारतीय व्यवस्थेशी जुळून घेणारा कुठला धर्म आहे याचाही त्यांनी विचार केला. त्यांनी हा सगळा अभ्यास केला आणि अभ्यासानंतर त्यांना स्वाभाविकतः त्यांच्या विद्यार्थी जीवनामध्येच केळुस्कर गुरुजींनी त्यांना जो बौद्ध धर्माचा ग्रंथ उपलब्ध करून दिला होता त्याचा पगडा त्यांच्या मनावर स्वाभाविकतः होता. त्यांना तो बालपणीच बुद्ध चरित्र त्यांना वाचायला मिळालं होतं आणि लक्षात असं आलं की माणसाच्या दुःखास
त्याचं जे कारण आहे ते दूर करण्यासाठी व्यक्तिगत आचार व्यवहार शिकवणारा धर्म हा अधिक उपयुक्त असेल अशा प्रकारची मनोधारणा बाबासाहेबांची झाली होती. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या बौद्ध देशामध्ये भेटी दिल्या. भारतात निर्माण झालेल्या बौद्ध धर्माचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्यांनी शेवटी धम्म परिवर्तनाचा निर्णय केला आणि तो 14 एप्रिल 1956ला त्यांनी दीक्षाभूमीवर नागपूरला धम्म परिवर्तन केला. हे धम्म परिवर्तन करत असताना ते कटाक्षाने असं म्हणत असत की हा धम्म मी जो स्वीकारतो आहे तो इथे सर्वसामान्य माणसाला मानवी जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी मी करून देतो आहे. त्याला त्याच्या आत्मउन्नतीचा मार्ग त्यालासाठी खुला करून देतो आहे आणि त्याला तो मार्ग खुला करून देणारे हे बौद्ध भिक्खू असतात. आणि म्हणून बौद्ध भिक्खूंचा सुद्धा व्यवहार, हे बौद्ध भिक्खू हे आपल्या केवळ विहारात न राहता ते त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत. या दलित वस्तीमध्ये ते गेले पाहिजेत. त्यांना धम्म काय आहे तो सांगितला पाहिजे. त्याच्यातून त्यांना त्रिशरण सांगितलं पाहिजे, त्या पंचशील सांगितलं पाहिजे, अष्टांग मार्ग सांगितले पाहिजेत आणि त्यातून स्वाभाविकतः 4 आर्य सत्य सांगितले पाहिजे आणि निब्बन पद कसं मिळू शकतं याविषयीचं तत्वविवेचन करून प्रत्यक्ष व्यवहार धर्म हा प्रत्येकाला सहजपणे उपलब्ध असला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. आणि म्हणून तशा प्रकारची अपेक्षा ते बौद्ध संघाकडून ते करत असत आणि त्यासाठी वारंवार त्यांचा शब्द उच्चार पुढच्या काळामध्ये ते सातत्यानं करत असत. बाबासाहेबांनी हे एकूण समाज उद्धाराचं काम तर मोठ्या प्रमाणामध्ये केलं. सर्वसामान्य माणसाला त्याने उत्तम जीवनमान जगण्यासाठी तर प्रयत्न केलेच. पण यावरून आपलं लक्षात येतं की बाबासाहेब हे या नवभारत निर्मितीचे मोठे एक शिल्पकार होते. आपला जो समाज आहे तो विविध समाज गटात तो विखुरले गेलेला आहे आणि या समाज गटातले हे जे विखुरलेपण आहे ते दूर होण्यासाठी इथल्या व्यवस्थेमध्ये ज्या भिंती उभा झालेल्या आहेत त्या भिंती पाडल्या पाहिजेत, त्या निस्तराभूत केल्या पाहिजेत अशी त्यांची धारणा होती आणि त्यासाठीच तर ते प्रयत्न करत होते. आणि म्हणून एका अर्थानं बाबासाहेब हे हिंदू रिफॉर्मिस्ट होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्यांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला तोही याच देशामध्ये निर्माण झाला आणि त्याची जो आचार धर्म आहे एका अर्थानं बौद्ध धर्मसुद्धा इथे या वैदिक पारंपरिक धर्मामध्ये ज्या सगळे कर्मकांडाला जे अतीव महत्त्व आलं होतं त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी एक व्यवहार धर्म निर्माण करण्यासाठीच तर बौद्ध धर्म स्थापन झाला आणि बौद्ध धर्म ही तशा अर्थानं हा हिंदू व्यवस्थेमधील एक परिवर्तन करणारा एक नवीन धर्म पुनर्जीवन अशा प्रकारचं स्वरूप बौद्ध धर्माचं आहे आणि तोच धर्म बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे. आपल्याला सहज लक्षात येईल की बौद्ध धर्मामध्ये सांगितलेले जे अष्टांग मार्ग आहेत ते पतंजली योगशास्त्रामध्ये सांगितलेले अष्टांग योग आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत की बौद्ध धर्मामध्ये आपल्याला माहिती आहे की भवतु सब मंगलम आणि आत्तदीप भव अशी बोधवाक्य असा बुद्धांचा संदेश आहे. तेच तर आपण या वैदिक व्यवस्थेमध्ये आपण सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः हा विचार इथे मांडला जातो. तेव्हा एक साधर्म्य या सगळ्या गोष्टीमध्ये, कारण मूलतः बौद्ध विचार हा इथल्याच व्यवस्थेमध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये जी एक अव्यवस्था निर्माण झालेली होती, कर्मकांडाला जे अतीव महत्त्व आलं होतं त्याला दूर सारून व्यवहार धर्माला अधिक महत्त्व देणं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो याच भावनेतून की त्यांना या राष्ट्रामध्ये फार पुन्हा भेदभाव निर्माण होऊ नये, दुफळी निर्माण होऊ नये.
नाहीतर त्यांनी जेव्हा धर्म परिवर्तनाची घोषणा केली तेव्हा त्यांच्याकडे अनेक मुस्लिम मौलवी आलेले होते, अनेक ख्रिश्चन पादरी त्यांच्याकडे गेलेले होते, पण त्यांनी मात्र त्यांना परिपूर्णतः नकार दिला आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. कारण त्यांना माहीत आहे की इथे आचारधर्माचं जी मूळ आहे ती या देशामध्ये असली तर इथली जी अस्मिता आहे ही राष्ट्रीय अस्मिता कायम राहील आणि त्यातून अराष्ट्रीय कारवाया होणार नाहीत असा भाव त्यांच्या मनामध्ये नक्कीच होता. आणि म्हणून यातूनच त्यांचा राष्ट्रधर्म आपल्याला सहज लक्षात येतो. आणखीन एक बाब मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की बाबासाहेबांना स्वाभाविक त्यांनी कायद्याचं शिक्षणही केलेलं होतं. त्यांनी एकूण या राष्ट्रातल्या साधन संपत्तीचा अभ्यास त्यांनी एन्शियंट इंडियन कॉमर्सचा शोध निबंध करत असताना त्यांनी इथं असलेल्या साधन सामग्री आणि नैसर्गिक समृद्धीची असलेली विपुलता याविषयीचाही त्यांचा प्रगाढ अभ्यास होता. आणि जेव्हा त्यांना ब्रिटिशकालीन सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्याकडे जबाबदारी आली होती लेबर, इरिगेशन अँड पॉवर मिनिस्टर अशा प्रकारची एक जबाबदारी एक मिनिस्टर म्हणून मंत्री परिषदेमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यावेळेला त्यांनी विशेषतः कामगारांसाठी जे कायदे केलेले आहेत, कामगारांना या सगळ्या कामाचे तास निश्चित नसत, अनेक तास कामगाराकडून 12-12 तास 16-16 तास कामगाराकडून काम करून घेतलं जात नसत, त्यांच्या वेतना निश्चित नव्हत्या. त्याच्यातही बाबासाहेबांनी कायदे केले. महिलांना कोळशाच्या खाणीमध्ये काम करण्यासाठी अडचणी असत, त्याच्यातही सुधारणा करण्यासाठी त्यांनी कायदा केला. कायद्याला ह्या मानव हा केंद्रबिंदू धरून कायदा असला पाहिजे आणि तो मनुष्यासारखं वागवणारा कायदा असला पाहिजे अशा तऱ्हेचा लेबर मिनिस्टर असताना त्यांनी हा श्रमिकाचा कायदा केलेला आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे त्यांनी हिंदू कोड बिल आणलं आहे आणि हिंदू कोड बिलाच्या वेळेलाही आपल्याला लक्षात येईल की त्यांना या देशातील स्त्रियांना अधिकार द्यायचे होते आणि ते संपत्तीचे अधिकार द्यायला समाजामधल्या 50% समाजामधील 50% समाजाला संपत्तीपासून वंचित ठेवलं जात होतं. ती वंचितता दूर करून आणि महिलांना बरोबरीनं सन्मानानं वागवण्यासाठी त्यांना संपत्तीचा अधिकार दिला पाहिजे. हे बिल जेव्हा संसदेमध्ये आणलं गेलं त्यावेळेला अनेकांनी त्याला विरोध केला आणि यामधून काही अव्यवस्था निर्माण होईल असं त्यावेळी लोकांना वाटत होतं. पण दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही. तेवढ्यासाठी त्यांनी त्या लेबर मिनिस्ट्रीचा राजीनामा त्यांनी दिला. म्हणजे ते स्त्रियांच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये किती सजग होते आणि किती पराकाष्ठाचा ते प्रयत्न करत होते. कारण ते केवळ त्यांना या देशातल्या समाज सुधारणेपेक्षा त्यांना त्यांचं मंत्रिपद कधीच मोठं वाटलं नाही आहे. बाबासाहेब कधी सत्तेसाठी नव्हते, ते होते ते समाज सत्तेसाठी त्यांचा वावर होता. हेही आपण बाबासाहेबांच्या एकूण जीवनचरित्राकडे पाहताना लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांना इथे समाज व्यवस्था निर्माण करायची होती आणि अखंड भारताचं एका अर्थानं वैभवशाली भारताचं स्वप्न ते पाहत होते. आणि हे पाहत असताना प्रत्येकाला उत्तम तऱ्हेचं शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणातून त्याला इथे असलेल्या नैसर्गिक संसाधनामध्ये अधिकार प्राप्त झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी लँड रिफॉर्मवर त्यांनी विचार मांडले. त्याविषयीचा विचार त्यांनी मांडून त्याला प्रत्येकाला भूमीचा अधिकार असला पाहिजे, भूमी त्याला मिळाली पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी केला. त्यांनी स्मॉल होल्डिंग्सवर त्यांनी विचार मांडले की फार लहान शेती आणि ती लहान शेती ही स्वाभाविकतः गोरगरिबांची असते, दलितांची असते आणि त्यासाठी जमिनीचं पुनर्वाटप केलं पाहिजे आणि त्यासाठी सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे या व्यवस्थेमध्ये हाही विचार त्यांनी मांडला. त्यात प्रत्येक व्यक्तीला या नैसर्गिक संसाधनाचा अधिकार असणं, त्या नैसर्गिक संसाधनापासून आपल्याला संपत्ती मिळवण्यासाठी उत्तम तऱ्हेचं कौशल्य असलं पाहिजे, त्यासाठी शिक्षण असलं पाहिजे आणि हे शिक्षण घेऊन त्याच्यातून निर्मिती होण्यासाठी
स्वाभाविक जमीन पाहिजे आणि त्याच्यासाठी पाणी पाहिजे. आणि म्हणून ते मिनिस्ट्रीमध्ये असताना त्यांनी जी जल व्यवस्थापनाच्या ज्या व्यवस्था केल्या ना, त्या आजही मार्गदर्शक आहे. त्यांनी ज्या तऱ्हेची जल व्यवस्थापनाची व्यवस्था त्यावेळेला मिळली. हे बघा, बाबासाहेबांना आज आपण पाहतो की ते एक दलिताचे कैवारी होते, ते दलिताचे नेते होते असं सर्व दूर मानलं जातं, पण ते समग्र समाजाचा विचार करणारे ते एक महापुरुष होते. त्याच्या दलिताचा हा महत्त्वाचा घटक होता, कारण सर्व समाजाचा विकास जर व्हायचा असेल तर प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे ही धारणा तर होतीच होती, पण त्याचबरोबर समग्र विकासासाठी इथल्या नैसर्गिक संसाधनाचाही विचार झाला पाहिजे. आणि म्हणून या देशामध्ये उत्तरेमध्ये मोठे महापूर येत होते, पण त्या महापुरावर नियंत्रण मिळवायचं, सिंचनाची व्यवस्था करायची आणि त्याच्यातून जलविद्युत निर्माण करायची. अशा तऱ्हेचा एका अर्थानं बहुउद्देशीय प्रकल्प त्याने हाताशी घेतले. असे मल्टीपर्पज प्रोजेक्ट ही हॅज डिझाईन्ड विथ द इंजिनियर फ्रॉम अमेरिका. अमेरिकेतील अभियंत्याला त्यांनी निमंत्रित केलं की ज्यांनी टेनिस व्हॅलीमध्ये मोठ्या योजना केलेल्या होत्या. त्या अभियंत्यांना त्यांनी आमंत्रित करून इथे दामोदर व्हॅली मल्टीपर्पज प्रोजेक्ट त्यांनी डिझाईन करून घेतले. आणि मग कोशी नदी, सोनी नदी आणि यातून हिराकुंडसारखा मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आपल्याला निर्माण झालेला आपण पाहतो की ज्यातून पूर नियंत्रण होतं, त्याच्यातून इरिगेशन निर्माण होतं, सिंचन होतं आणि विद्युत निर्माण होती. पण याचबरोबर की ज्याचा आता अलीकडे जरा मोठ्या प्रमाणात विचार केला जातो ते नेव्हिगेशन, की जल वाहतूक ही आणि जल वाहतूक ही सहजपणे या नद्यांमधून करता येते याचाही विचार त्यांनी केलेला होता. आणि म्हणून त्यावेळेला त्याने सेंट्रल कमिशन फॉर इरिगेशन, नेव्हिगेशन आणि पॉवर अशा प्रकारचं एक संस्था उभा केली की ज्याच्यातून आता सेंट्रल वॉटर कमिशन आज त्याच्या रूपानं आज आहे. म्हणजे आज जी आपल्याला अशा तऱ्हेची केंद्रीय नैसर्गिक संसाधनांची व्यवस्था करणारी मंडळं जी स्थापन झाली ना, त्याची पाळंमुळं बाबासाहेबांच्या त्या कार्यपद्धतीत आणि त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसतात. बाबासाहेबांनी किती मोठा विचार केला होता आपल्याला हे लक्षात येतं. कारण त्यांचे जे गुरु ते मानत असत, ते भगवान गौतम बुद्धाला गुरु मानत असत, ते संत कबीराला गुरु मानत असत आणि महात्मा फुलेंना ते गुरु मानत असत. आणि महात्मा फुलेचा हा जो संदेश आहे की प्रत्येक व्यक्तीला हे कौशल्याचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर ते कौशल्य नैसर्गिक संसाधनाचा विचार करणारं असलं पाहिजे की जे शेतकऱ्याच्या असूडमध्ये महात्मा फुलेंनी सांगितलं आहे. तो विचार बाबासाहेबांच्या हातामध्ये जेव्हा सूत्र हाती आली तेव्हा हा सगळा विचार त्यांनी केला. किती दूरदृष्टीचे बाबासाहेब होते हे आपल्याला लक्षात घ्या. पण बाबासाहेबांची ही जी बाजू आहे ना, ही फार कोणी मांडत नाही आहे. पण बाबासाहेबांचा एक विशेष आपल्या समोर आहे आणि तो सगळ्यांना माहीत आहे, त्याची मोठी चर्चा पण केली जाते, ती म्हणजे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुठल्याही राष्ट्राची घटना म्हटल्यानंतर त्याच्यात एक नियमावली, राष्ट्र चालवण्याची एक समग्र अशी नियमावली की त्यातले सत्ता कशी असावी, सत्ता कशी स्थापन व्हावी, त्याचा कार्यव्यवहार कसा असावा, न्यायपालिका कशी कार्यपालिका कशी असावी वगैरे, त्यातले प्रांत काय, सेंट्रल काय, याचे रिलेशनशिप, असा सगळा विचार त्याच्यातून मांडला जातो. पण हा केवळ शासन व्यवस्था चालवण्याच्या नियमावलीचा हा दस्तऐवज नाही आहे, तर हा दस्तऐवज जो आहे तो एक मोठा सामाजिक दस्तऐवज आहे. कारण इथे प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार केला आहे. आपल्या घटनेमध्ये एक कलम 21 आहे की ज्यामध्ये प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि सन्मानाचा अधिकार हा कसा जगता येईल त्याचं प्रिॲम्बलमध्येच त्यांनी मांडणी करून गेलेली आहे की प्रत्येकाला स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य असत असताना या समाजामध्ये समता, समान न्याय असला, समान न्याय, समता निर्माण झाली पाहिजे. पण समान न्याय आणि समता जर प्रस्थापित व्हायची असेल तर त्याला आधार असावा लागतो बंधुभावाचा. आणि बंधुभाव हा एक आध्यात्मिक विचार आहे.
आणि हा आध्यात्मिक विचार हा कायद्याच्या पलीकडे आहे, कारण तो भावना तो माणसाशी जोडला गेलेला असतो. आणि म्हणून हे केवळ कायद्याने सगळं होणार नाही आहे, तर माणसांच्या प्रगल्भ अवस्थेतून ते होणार आहे. माणूस जेव्हा प्रत्येक माणसाकडे माणसासारखं बघायला लागेल, बंधुभावाच्या प्रेरणेने तो बघायला लागेल, हा भाव त्या घटनेमध्ये त्यांनी आधारभूत मानलेला आहे. आणि अशा प्रकारचं एक व्यापक अशा प्रकारची घटना डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याकडे दिली, की ज्याची पाळंमुळे इथल्या जीवन व्यवहारामध्ये आहे, इथल्या विचार पद्धतीमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिमानानं सांगत असत, द वर्ड फ्रॅटर्निटी आय हॅव accepted in the constitution and I have not borrowed it from the western countries. Its origin is Indian literature. हे भारतीय व्यवस्थेमध्ये आहे, ते भगवान गौतम बुद्धाच्या बोलण्यामधून ते आहे. असा सगळा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रगल्भपणे त्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मांडत असताना त्यांनी आणि त्यातल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या त्या भाषणामध्ये त्यांनी याचा वारंवार उल्लेख केलेला आहे, की घटना ही कुठलीही घटना किती उत्तम आहे ही जे त्या घटनेची अंमलबजावणी करतील त्याच्यावर ती अवलंबून राहणार आहे. आणि म्हणून घटना राबवणारे, घटनेची अंमलबजावणी करणारे कसे असावेत याविषयीचे मार्गदर्शन बाबासाहेबांनी त्यावेळेला केलेलं होतं. आणि म्हणून या समाजाला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने आणि याचा व्यवहार हा मानवतेच्या पातळीवर कसा राहील यासाठीची घटना बाबासाहेबांनी निर्माण केलेली आपल्याला दिसतं. बाबासाहेबांनी अनेक विचार त्यांनी मांडले, पण बाबासाहेबांचा एक महत्त्वाचा विचार आपल्याला मला सांगायचा आहे, आणि तो आहे कार्ल मार्क्स अँड बुद्ध. कार्ल मार्क्स और बुद्ध असा विचार त्यांनी मांडला. नेहमी करता एक दलिताचे कैवारी म्हणून हा कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी हा विचार मांडत असतात, परंतु बाबासाहेब आवर्जून सांगत असत आणि घटनेतल्या त्या कॉन्स्टिट्यूट घटना समितीच्या त्या कार्यकारभारामध्ये भाषण करत असताना त्यांनी अनेकदा त्याचा विचार केला. विशेषतः घटना समितीच्या शेवटच्या सभेमध्ये भाषण करत असताना त्यांनी की आपल्याला की या साम्यवादापासून आपल्याला दूर राहावं लागेल, कारण साम्यवादाची अंतिम परिणती ही डिक्टेटरशिप आहे आणि बाबासाहेब हे लोकशाहीचे प्रणेते होते. कारण प्रत्येकाला समान अधिकार दिला गेला पाहिजे आणि समान प्रत्येकाला समान अधिकार हा राज्यघटनेने तर राजकीय अधिकार तर दिलेलाच आहे, पण राजकीय अधिकार दिलाय, पण राजकीय एक व्यक्ती एक मतदान अशा प्रकारचा अधिकार आणि राजकीय व्यवस्थेमध्ये सर्वजण समान हा घटनेने अधिकार तर सर्वांना दिलाय, पण केवळ एवढ्याने ते भागणार नाही आहे. कारण इथे आर्थिक समता आणि सामाजिक समता समाजामध्ये प्रस्थापित होण्यासाठी विशेष प्रयास करावे लागणार आहेत. आणि त्यासाठी म्हणून हा सगळा जीवन व्यवहार पुढे घडायचा असेल तर तो काय पद्धतीने व्हावा, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर ते शिक्षण आहे. आणि शिक्षण हे सर्वांना उत्तम तऱ्हेचं शिक्षण मिळालं पाहिजे, सर्वांना संपत्तीचे अधिकार मिळाले. आरक्षणाची व्यवस्था त्यांनी मांडली आणि आरक्षणातून प्रत्येकाला काही एक सवलती अधिकार देऊन शिक्षणाच्या व्यवस्था निर्माण करून हे सगळं होईल. आणि उत्तम तऱ्हेनं शिक्षण देण्यासाठी शिक्षण कसं असावं याचाही विचार त्यांनी केला आहे. शिक्षण अर्थात शिक्षणाला नैतिकतेचा आधार असावा, तिथे प्रत्येकाला राष्ट्रभक्ती असावी, प्रत्येकाला समाजाप्रती त्याचं दायित्व निर्माण होण्याचं शिक्षण त्या व्यवस्थेमध्ये निर्माण झालेलं पाहिजे. बाबासाहेबांनी ज्या शिक्षण संस्था स्थापन केल्यात, या शिक्षण संस्थेला नावं जी दिलेली आहेत ते आपल्याला माहिती आहेत, की मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज काढलं आहे, इथे औरंगाबादमध्ये जे कॉलेज काढलेलं आहे त्याला मिलिंद कॉलेज असं नाव दिलं आहे, आणि जे त्या परिसरात आहे त्या परिसराला नागसेन वन असं नाव दिलं आहे. त्या नागसेन वनाला नाव देण्याचं कारण आणि मिलिंद महाविद्यालयाला मिलिंद नाव देण्याचं कारण
त्यांनी सांगत असताना ते असं सांगितलं, त्याचा शिलालेखही तिथे लिहिलेला आहे. त्याने हा युरोपमधल्या एका देशातला राजा मिलिंडो हा होता आणि नाक्सेन हे एक बौद्ध भिक्खू होते. त्यांच्यामध्ये संवाद झाला. त्यामध्ये त्या अनभिज्ञ जो राजा मिलिंडो होता त्याचा संवाद नाक्सेनशी झाला आणि नाक्सेनांनी ज्या राजा मिलिंडोच्या मनामध्ये जीवन व्यवहाराचे जे संदेह होते ते संदेह सगळे दूर केले आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि त्याला मग त्या राजा मिलिंडोचा तो मिलिंद झाला आणि बाबासाहेबांची अपेक्षा आणि त्यातून पुढे त्या राजा मिलिंडो आणि नाक्सेनचा जो संवाद झाला त्याला मिलिंद पन्नो नावाचा ग्रंथही आता उपलब्ध आहे. तेव्हा बाबासाहेबांची अशी अपेक्षा होती की या मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात नाक्सेन वनामध्ये अनेक विद्यार्थी, अनभिज्ञ असे विद्यार्थी, हे राजा मिलिंदच्या स्वरूपामधले विद्यार्थी इथे येतील आणि त्यांना जीवन विज्ञान शिकवणारं, जीवन ज्ञान देणारं, प्रगल्भ करणारं, एका अर्थानं बुद्ध अवस्थेमध्ये नेणारे इथे नागसेनाच्या रूपानं इथे असलेले प्राध्यापक आणि शिक्षक मंडळी असतील. शिक्षकाची तुलना, शिक्षकांकडे पाहण्याची जी दृष्टी बाबासाहेबांची जी होती ती बौद्ध भिक्खूंच्या बरोबरीची होती, नागसेनाच्या बरोबरीची होती. शिक्षक हा कसा नीतिमान असा, कसा व्यासंगी असावा, कसा समाजाभिमुख असावा याविषयीचं चित्रण त्यांनी केवळ या एका त्यांच्या या दृष्टांतातून समाजासमोर ठेवलेलं आपल्याला लक्षात येतं. आणि शिक्षक हाच तर या समाजाचा आधार असतो आणि अशा प्रकारचा एक विद्यार्थी प्रेमी, व्यासंगी आणि समाजाप्रती प्रेम करणारा शिक्षक कसा निर्माण झाला पाहिजे, त्या आधाराने ही सगळी शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी असं त्यांना वाटत होतं. त्या शिक्षण संस्थेच्या नावाच्या बाबतीत ते अत्यंत आग्रही होते, कारण नावं यासाठी पाहिजे की ज्यातून विद्यार्थ्यांना आणि तिथे वावरणाऱ्या शिक्षकांना सातत्यानं प्रेरणा मिळत असते आणि म्हणून नाव दिलं पाहिजे. अनेक धनाढ्य त्यांच्याकडे येत होते की आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही आमची नावं द्या. पण बाबासाहेबांनी त्यांना नाही म्हटलं की मला हीच नावं द्यायची आहेत या शिक्षण संस्थांना, ते यासाठी की माझ्या समाजाला समोर हे कायम आदर्श असले पाहिजेत, कारण समाज हा आदर्शावर जगत असतो. बाबासाहेबांना या समाजामध्ये आदर्श निर्माण करायचे होते आणि त्या आदर्शाकडे पाहून हा सगळा समाज जगत असतो आणि म्हणून त्यांनी हे आग्रह केलेला आपल्याला लक्षात येतो. तेव्हा बाबासाहेबांना हे सगळं करायचं होतं आणि त्यांना इथे असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान द्यायचं होतं, कारण त्यांना या समाजाला कारण इथे डेमोक्रेटायझेशन ऑफ एज्युकेशन करायचं होतं. शिक्षणाचं लोकशाहीकरण, आर्थिक व्यवस्थेचं लोकशाहीकरण, त्यांना इथल्या असलेल्या प्रत्येक अधिकाराचं लोकशाहीकरण, म्हणजे प्रत्येकाला अधिकार संपन्न करण्यासाठी शिक्षण हा त्यातला अधिकार होता आणि त्याच्यातून मग धर्मव्यवस्था निर्माण व्हावी, म्हणजेच आचारपद्धती निर्माण व्हावी, व्यापक स्वरूपामध्ये समाजाला उन्नत अवस्थेत पोहोचविणारी अशी एक व्यवस्था सर्वांगाने बाबासाहेबाला निर्माण करायची होती. आणि म्हणूनच तर ते म्हणत होते की आपल्याला साम्यवादापासून धोका आहे, साम्यवादाने आपल्या देशाचं कधीच भलं होणार नाही आहे आणि म्हणून ते वारंवार सांगत असतात. म्हणजे त्यांची जी शेवटची भाषणं आहेत, विशेषतः 20 नोव्हेंबर 1956ला की त्याने ऑक्टोबरमध्ये त्यांनी धम्मचक्र परिवर्तन केलेलं होतं आणि धम्म परिवर्तन झालेलं होतं आणि ते 20 नोव्हेंबरला तर नेपाळमध्ये एका बौद्ध परिषदेच्या निमित्ताने तिथे ते गेलेले होते. आजारी होते, थोडे थकलेले होते, पण आवर्जून ते तिथे गेले आणि तिथल्या त्या धम्म परिषदेच्या समारोप प्रसंगी त्यांनी तिथल्या युवकांना विशेषतः मार्गदर्शन करत असताना त्यांनी असं म्हटलं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण त्या युवकांना त्यावेळी फार मोठ्या प्रमाणामध्ये साम्यवादाचं आकर्षण होतं आणि त्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. का दूर राहिलो पाहिजे हे सांगत असताना त्यांनी असं म्हटलं की समाजामध्ये दुःख तर आहेच आहे
आणि ते शोषणामुळे निर्माण होतं. मार्क्सने हे सांगितलं की शोषणामुळे दुःख निर्माण होतं, पण मार्क्स हा शोषणामुळे निर्माण झालेल्या दुःखाचा जो मार्ग आहे तो रक्तरंजित आहे, इतरांना संपवणारा आहे. आणि इतरांना संपवून, समोरच्यांना संपवून, भांडवलशाहीवाद्यांना संपवून त्यातून त्यांना लोकशाही नव्हे तर हुकुमशाही निर्माण करायची आहे. आणि संपत्तीचे अधिकार त्या हुकुमशहाकडे पुन्हा जाणार आहेत. आणि म्हणून इथे प्रत्येकाला संपत्तीचे अधिकार, जीवन जगण्याचे अधिकार ह्या लोकशाही मार्गानेच ते असू शकतात, लोकशाही मार्गानेच असू शकतात. आणि ते म्हणून इथे आत्मदीप भव, स्वतःचा स्वयं विकसित करणं, स्वतःला प्रगल्भ अवस्थेमध्ये निर्माण करणं. आणि त्याचा अर्थ अर्थात स्वाभाविक त्याचा आधार हा ज्ञानार्जन आहे. आणि ते ज्ञानार्जन हे मानवी जीवन व्यवहारासाठी संपन्न करणारं ज्ञानार्जन त्यांना केलं जातं. की जसं आपल्याकडे अर्थ आयाम सांगितला जातो, जोडून या धन उत्तम व्यवहारे विवेक विचारे वेच करी. हा जो अर्थ आयाम आहे तो अर्थ आयाम आपल्याला याच पद्धतीने केला पाहिजे. आणि म्हणून ते आवर्जून सांगत असत की मार्क्सला एक उत्तम तऱ्हेचं बौद्धाने त्याला उत्तम तऱ्हेचं उत्तर बौद्ध तत्व प्रणालीमध्ये आहे. आणि ते म्हणजे पंचशील आहे. की प्रत्येकाने पहिल्यांदा त्या बुद्धाला शरण गेलं पाहिजे, धम्माला म्हणजे आचार व्यवहाराला शरण गेलं पाहिजे. त्या बुद्धाला शरण जायचं, आचार व्यवहाराला शरण जायचं. आणि त्या संगम शरणम गच्छामी, त्या संघाला शरण जायचं. आपण हे शरण असलो पाहिजे, कारण शरण आपण नीतिमत्तेला आहे, शरण आपण ज्ञानाला आहोत, आपण धम्माला शरण आहोत, आपण जो धर्माचरण करतो त्या भिक्खूला आपण शरण आहोत. हा भाव प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. आणि त्यातून मग स्वतःचा जीवन व्यवहार जो आहे तो पंचशील आहे, की ज्याच्यातून मी अपेयपान करणार नाही, मी प्राणीहिंसा मी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी कधीही मद्यप्राशन करणार नाही. अशी पंचशील व्यवहार जीवन व्यवहाराची आहे की ती त्यांनी सांगितली. आणि त्याचप्रमाणे त्याला अधिक भगवान गौतम बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं ते पंचशील. आणि त्याच्या पुढे त्यांनी मग अष्टांग मार्ग, सम्यक आचार, सम्यक विचार, सम्यक व्यवहार, सम्यक समाधी, सम्यक दृष्टी, हा सगळा अष्टांग मार्ग त्यांनी सांगितला. की त्याच्यातून सर्व समाजाकडे पाहण्याची एक सम्यक दृष्टी प्रत्येकाला असली पाहिजे. आणि त्याच्यातूनच एक बंधुभाव सार्वत्रिक निर्माण होत असतो. हा बंधुभाव सार्वत्रिक निर्माण होण्यासाठी एक सम्यक दृष्टी निर्माण झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येकानं समाजावर प्रेम केलं पाहिजे. आणि मग स्वाभाविकता समाज त्या व्यक्तीवर प्रेम करत असतो, कारण व्यक्तीचं स्थान हे समाजात आहे. अशा तऱ्हेनं एक लोकशाही अधिष्ठित अशा प्रकारचा समाज बाबासाहेबांना निर्माण करायचा होता. आणि त्यासाठी त्यांनी भगवान गौतम बुद्धाच्या विचाराचा त्यांनी आधार घेतला. आणि तो त्याने अत्यंत प्रकर्षाने समाजासमोर त्यांनी मांडला. आणि त्यासाठीच या कम्युनिस्टांच्या पासून आपण दूर राहिलो पाहिजे, कारण त्याच्यातून केवळ विद्रोह, केवळ त्याच्यातून द्वेष आणि त्याच्यातून रक्तलांछित एक वृत्ती प्रत्येकाची त्याच्यातून निर्माण होत असते. तेव्हा हे बाबासाहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये नको होतं. तेव्हा बाबासाहेबांनी हा सगळा जो विचार आपल्यासमोर मांडला आहे तो विचार एकूण राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने केला. या देशामध्ये दोष जरूर आहेत, या देशामध्ये समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विखंडन झालेलं आहे. याची दुरुस्ती आपणच केली पाहिजे, याविषयीचा विचार आपण केला पाहिजे. बाबासाहेबांनी एवढं महनीय कार्य आपल्या समोर करून ठेवलेलं आहे. भारत एकखंड, कारण त्यांना राष्ट्रीय एकात्मतेविषयी त्यांचा अत्यंत जवळीक होती आहे. आणि म्हणून कलम 370ची जेव्हा चर्चा त्या पार्लमेंटमध्ये झाली तेव्हा त्याने शेख अब्दुल्लाला त्याने स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला वेगळ्या काश्मीरसाठी वेगळे अधिकार तुम्हाला हवे आहेत, तुम्हाला तुमच्या संपत्तीवरचे तुम्हालाच अधिकार तुम्हाला हवे आहेत, तुम्हाला स्वतंत्र व्यवस्था हवी आहे आणि तुम्हाला उर्वरित भारताबरोबरचं स्थान हवं आहे. पण तरी तुमची संरक्षणाची व्यवस्था इतरांनी करायची आहे. तुमचे हे सगळे जे
वेगळेपण आहे ते मला चालणार नाही आहे, हे स्पष्टपणे त्यांनी 370च्या कलमावरच्या त्यावेळच्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांचा कारण हा संपूर्ण देश हा एकात्म राहावा आणि त्या एकात्म राजकीय दृष्टीनं तो एकत्रित राहावा, तो सामाजिक दृष्टीने एकत्रित राहावा, तो आर्थिक दृष्टीने तो समभाव निर्माण करणारा असावा, एक समरस अशा प्रकारचा समाज बाबासाहेबांचं डोळ्यासमोर त्यांचं चित्र होतं की एक समग्र समरस समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी धार्मिक विचार मांडले, आर्थिक विचार मांडले, सामाजिक विचार मांडले आणि राजकीय विचार मांडले. कारण केवळ एका बाबीने ते होणार आणि समग्र समाजाचे मांडले. आणि म्हणून बाबासाहेबांनी इथे असलेल्या पदवीदलितांसाठी तर काम केलंच आणि ते अत्यंत आवश्यक होतं. कारण त्यांची जी अवस्था होती, कारण सर्वसामान्य, कारण प्रत्येकाला एक आपण पाहतो की पिण्याचं पाणीसुद्धा त्यांना मिळत नव्हतं आणि त्यासाठी किती वन भटकावं लागत होतं. आणि लहानपणीसुद्धा बाबासाहेबांना अनेक वेळेला तहान लागली असतानासुद्धा पाणी मिळत नव्हतं. तिथल्या सयाजीराव गायकवाडांच्या प्रत्यक्ष कार्यालयामध्ये त्यांच्या अंगावर फाईल फेकणारे सुद्धा कर्मचारी तिथे त्यांनी अनुभवले. ह्या सगळ्या वेदना होत्या. पण जेव्हा त्यांच्या हातामध्ये राष्ट्रीय सूत्र आली आणि जेव्हा निर्णय करण्याची आणि तेव्हा त्यांच्या समोर सगळा समाज होता किंवा बदल्याची भावना त्यांच्या मनामध्ये कधीही नव्हती. कारण या समाजावर ते मनस्वी प्रेम करत होते आणि हा समाज आपला आहे आणि आपल्या समाजात दोष जरूर आहेत, पण हे दोष आपणच दूर करू शकतो आणि दूर करण्याचे त्यांनी अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारचे मार्ग आपल्यासमोर दिले. आपण त्यांचं राहिलेलं अपुरं काम आहे. अजूनही दलितांना सर्व अधिकार मिळाले नाहीत. अजूनही ग्रामीण भागामध्ये सर्वांना प्रवेश मिळतो असं नाही आहे. वारकरी संप्रदायामध्ये जरी अनेक सर्व समाजातील संत झालेली जरी असली तरी सर्वांना समान वागणूक आजही मिळते असं आपल्याला दिसत नाही आहे. नाथाच्या घरचा रांजण हा दलितांची घागर पडल्याशिवाय ती भरल्या जात नाही. खंड्या महाराजची घागर पडल्याशिवाय ती रांजण भरला जात नाही आहे अशी ती आख्यायिका आहे. या एकनाथानं महाराजच्या मुलाला कडेवर उचलून घेतलं होतं. त्यांच्या पितरांच्या त्या भोजनासाठी त्यांनी या दीनदलित गरिबांना अस्पृश्य समाजातल्या व्यक्तींना बोलवलं होतं. या सगळ्या या सगळ्या कथा आहेत, प्रत्यक्ष वस्तुस्थिती घडलेली आहे. पण हा व्यवहार सामान्य माणसापर्यंत दुर्दैवानं आजही पोहोचलेला नाही आहे. आणि बाबासाहेबांना ही एक खंत होती की या समाजाला मी अशा तऱ्हेचे प्रगल्भ अवस्थेमध्ये नेईल, मी यांचं प्रबोधन करील माणसांना. कारण त्यांचा पूर्णतः भरोसा होता की माणसाला नष्ट करून नव्हे तर त्याचं मन परिवर्तन करून आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून मन परिवर्तनावरच बाबासाहेबांचा मोठा भरोसा होता आणि म्हणूनच तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तेव्हा ही मन परिवर्तनाची जी प्रक्रिया आपल्या देशामध्ये सुरू आहे त्याला अजूनही पूर्णत्व प्राप्त झालेलं नाही. ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी मान्य केली पाहिजे. आणि अखंड आणि वैभवशाली भारत देश उभा करायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचारावर आपण सर्वांनी सातत्याने मार्गक्रमण करणं आणि चरवैती असं आपण चालत राहणं आणि ते ध्येय साध्य करेपर्यंत चालत राहणं, हीच तर बाबासाहेबांची आठवण आपण सर्वांनी कायम ठेवावी आणि या भारत देशाचा उत्कर्ष करावा. जय हिंद,